पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना दिलासा, शिक्षण सेवक ऐवजी थेट शिक्षकपदी नियुक्तीचे आदेश. नागपूर. पवित्र पोर्टलद्वारे नवीन नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापूर्वी इतर शाळांमध्ये नियमित शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आणि आता पवित्र पोर्टलद्वारे नवीन नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांना पुन्हा शिक्षण सेवक म्हणून काम करावे लागणार नाही. त्यांना त्यांच्या अनुभवाचा विचार करून थेट शिक्षक या नियमित पदावर रुजू करून घेण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहेत. नेमकी बाब काय? अनेक शिक्षक यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी अनुदानित शाळांमध्ये पूर्ण पगार आणि नियमित पदावर कार्यरत होते. पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेतून त्यांची पुन्हा निवड झाली असता त्यांना सुरुवातीला शिक्षण सेवक म्हणून 3 वर्षांच्या मानधनावर काम करण्यास सांगितले जात होते. यामुळे या शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत होते आणि त्यांच्या जुन्या सेवेची गणना होत नव्हती. शासकीय निर्णयाचा आधार शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या 14 डिसेंबर 2022च्या पत्राचा संदर्भ देऊन नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी 26 डिसेंबर 2022 रोजी हे सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. यानुसार जे शिक्षक पूर्वी अनुदानित पदावर कार्यरत होते आणि ज्यांच्या सेवा सातत्याला मान्यता आहे त्यांना शिक्षण सेवक कालावधी लागू न करता थेट नियमित वेतन श्रेणीत रुजू करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे मुद्दे. वेतन संरक्षण. पूर्वीच्या नियमित सेवेचा विचार करून संबंधित शिक्षकांना त्यांच्या चालू असलेल्या वेतन श्रेणीनुसारच वेतन दिले जाणार आहे. शालार्थ आयडी. जुन्या शाळेतून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवीन शाळेत त्यांचा शालार्थ आयडी अपडेट करण्याची कार्यवाही वेतन पथक कार्यालयामार्फत केली जाईल. विभागीय अंमलबजावणी. नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकाऱ्यांना प्राथमिक व माध्यमिक तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अनुभवी शिक्षकांवर होणारा अन्याय दूर झाला असून त्यांच्या सेवा सातत्याचा आणि आर्थिक हक्कांचा मार्ग मोकळा झाला आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.